नमस्कार. आपण आता आहोत शिरपूर तालुक्यातील पळसतर या गावातील रिचापाडा म्हणून एक गाव आहे. या ठिकाणी काही 1-1.5 महिन्यापूर्वी या ठिकाणी जे अंबापानी गाव आणि रिचापाडा गावासाठी जो ग्राम रस्ता होता, हा रस्ता करण्यात आला होता. आणि त्या प्रामुख्याने पाहायला गेलं तर या ठिकाणी एक नदी आहे, नदीला जोडण्यासाठी हा रस्ता इथे तयार करण्यात आला होता. पण आज 1-1.5 महिना होत नाही, तो एका पुरामध्ये हा रस्ता पूर्ण वाहून गेला. आपण पाहू शकता की या ठिकाणी सगळ्या ठिकाणी माती ढीग साचलेले आहेत. हा जो सिमेंट कॉन्क्रीट करण्यात आला हा देखील तकलादू आहे आणि निष्कृतीचं या ठिकाणी काम झालंय. या संदर्भात आपण स्थानिक जे नागरिक आहेत अंबापानीचे किंवा रिचापाड्याचे यांच्याशी आपण संवाद साधूया. नेमकं घटना काय आणि प्रकरण काय आपण जाणून घेऊया. दादा, आप कौन से गांव से हैं? हम ये पलासनेर के हैं, ये अम्बा पानी के। अच्छा, तो ये कितने महीने पहले ये रास्ता बना हुआ था? 1.5 महीना हुआ इसको। तो आप लोगों की क्या मांग थी यहाँ पे? यहाँ बड़ा पुल बन जाना चाहिए, जाने आने के रास्ते की दिक्कत होती है। अच्छा, तो ये जो गांव लगभग कितने सालों से ये गांव को जब भी ये छोटा सा पुल बना दिया, वो जाने का रास्ता और टूट गया, और क्या तो करें? दिक्कत हो रही। आपके जो ग्रुप ग्राम पंचायत है पलासर के अंदर, तो वो उसके अंदर में आपने ग्राम पंचायत ग्राम सभा ली होंगी, जो ग्राम सभा के अंदर आपने ये ठराव मंजूर किया होगा कि हमको रास्ते की जरूरत है, तो तब जाके ये रास्ता यहाँ पे बना हो। लेकिन रास्ता इतना तकलादू है, उसके ऊपर आपने जो सामने प्रशासन से अपनी बातचीत की हुई क्या? बातचीत की थी ना। बातचीत की थी। हो, तो अभी आपकी क्या मांग है, यहाँ पे क्या होना चाहिए? ये बन जाना चाहिए रास्ता वहाँ तक, अम्बा पानी तक, मध्य प्रदेश जाने का। वो उनको दिक्कत होती है। या लोकांना अंबापानी ते रिचापाड्यापर्यंत जाण्यासाठी खूप खूप त्रास होता. आपण पाहू शकता की जे वाहनं बी येत आहेत, तर ते वाहनं देखील असे अडकत येत आहेत, त्यांनी जायला रस्ता नाही. आणि या ठिकाणी काही वेळापूर्वी एक माता आपल्या लहान बाळाला घेऊन पायी चालली गेली होती. तर आप पुराने, हाँ, तो ये अभी 1.5-2 महीने पहले ये रास्ता, ये पुल बना, ब्रिज बना था, ये ब्रिज एक ही बारिश की वजह से और या पूर आने की वजह से ये टूट गया। तो हाँ, तो इस वजह से अभी ये प्रशासन का काम था कि ये ब्रिज कंट्रोल उसने अच्छे से करना चाहिए था। लेकिन हाँ, अभी इस अच्छा तरह नहीं से कर रहा अभी ना वो। 2 जगह का जो गांव है, गांव को जोड़ने का ये एक जरिया था, ये जरिया टूट गया है। टूट इस गया। सिलसिले में आप क्या कहना चाहेंगे? अभी हमको अच्छा रोड बनाना चाहिए, पुलिया भी अच्छा बनना चाहिए। तो इस सिलसिले में आपने ग्रुप ग्राम पंचायत से बात की है क्या? आपके हाँ, जो सरपंच बोला। होंगे, जो आपके हाँ। ग्राम सेवक होंगे, आपने उससे बातचीत की है? वो उसके बात करे था, तो क्या कहा उन्होंने? वो आप भी बना दे कोई रहे, ऐसा माटी डाल रहे। आपण पाहू शकता की अगदी भोळे बाबळे लोक त्या ठिकाणी, या लोकांना आपल्या हक्कांसाठी देखील या ठिकाणी वाचा फोडता येत नाही. आणि मुळात हा प्रश्न उपस्थित होतो की ज्या अर्थी या ठिकाणी एका ब्रिजचं काम झालं आणि एका ब्रिज 1.5 महिन्यामध्ये या ब्रिजची अशी अवस्था झाली असेल, तर येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी खूप मोठी जीवितहानी होऊ शकते. मग प्रशासन नेमकं करतं काय? प्रशासन झोपलं आहे का? हा सर्वात मोठा प्रश्न पडतो. आणि एकीकडे एका प्रधानमंत्री गाव सडक योजनेअंतर्गत गावाला गाव जोडण्याचा ज्या प्रकारे या शहराचा विकास किंवा आपल्या एक देशाचा विकास करण्यासाठी सारवले असताना खेड्या गावामध्ये अशी जी काही प्रकारे बघा, हे अत्यंत शोकांतिकेची बाब आहे. मी चंद्रकांत जनसामान्याचा आवाज.